यंदाची विधानसभा निवडणूक अनेक कारणामुळे महत्वाची ठरली। यामध्ये भाजप महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं, तर लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीला मात्र जबर फटका बसला आहे। कारण यामध्ये महाविकास आघाडी व्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत। मनसेला तर खातं देखील उघडता आलं नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशा 5 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे। याशिवाय या पराभूत झालेल्या उमेदवारांच्या पराभवाची कारणं नेमकी कोणती आहेत ते देखील जाणून घेणार आहोत। तर ते कोणते 5 मतदारसंघ आहेत, चला एक एक करून जाणून घेऊयात। पहिला मतदारसंघ आहे कराड दक्षिण विधानसभा। या मतदारसंघाचा निकाल खूप धक्कादायक मानला जातोय, कारण या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला। भाजपचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39,355 मतांनी पराभव केला आहे। यामध्ये अतुल भोसले यांना एकूण 1,39,505 मतं मिळाली, तर पृथ्वीराज चव्हाण यांना 1,01,50 मतं मिळाली आहेत। 2019च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसले यांचा 9,130 मतांनी पराभव केला होता। पण यंदाच्या निवडणुकीत अतुल भोसले यांनी आपल्या पराभवाची परतफेड केली आहे असं म्हणता येईल। पृथ्वीराज चव्हाण हे तशा अर्थाने मास लीडर नसले तरी देखील ते 2014 पूर्वी आघाडी सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत। त्यामुळे एका माजी मुख्यमंत्र्याचा असा पराभव धक्कादायक मानला जातोय। सातारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचा फटका तर त्यांना बसलाच, पण आघाडीतील घटक पक्ष नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक प्रचारात सक्रिय होऊ शकले नाहीत। त्याचाही परिणाम झाला असल्याचं खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय। शिवाय त्यांनी आपल्या मतदारसंघात दुर्लक्ष केलं असल्यामुळं त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचं बोललं जातंय। दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा। या मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांच्यात मुख्य लढत होती। मात्र इथं अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10,560 मतांनी पराभव केला। यामध्ये खताळ यांना 1,12,386 एवढी मतं मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मतं मिळाली। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संगमनेर मतदारसंघात 75.19% मतदान झालं होतं। एकंदरीत ही वाढलेली मतांची टक्केवारी शिवसेनेच्या खताळ यांच्या पत्त्यावर पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वास्तविक पाहता 1985 पासून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, मात्र यंदा ते विजयी होऊ शकले नाहीत। त्याचं कारण म्हणजे ते स्वतः निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले, त्यामुळे संगमनेरमध्ये त्यांना फारसा वेळ देता आला नाही। प्रचारानिमित्त महाराष्ट्रभर फिरावं लागत असल्याने त्यांनी आपली निवडणूक कार्यकर्त्यावरच सोपवली असं स्वतः बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। मात्र थोरात सहज विजयी होतील या फाजील आत्मविश्वासावर प्रमुख कार्यकर्ते अत्यंत गाफील राहिले। त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे थोरात यांच्या प्रचार यंत्रणेत कमालीचा विस्कळीतपणा आला, ज्याचा दुष्परिणाम त्यांच्या निवडणुकीच्या निकालावर झाला। यंदाच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता। पंतप्रधानांनीही एक है तो सिर्फ चा नारा दिला। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना याचाच फटका बसला असल्याचं दिसून आलं। संगमनेरमधील मुस्लिमांकडून गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या हिंसाचाराला थोरातांनी मूक संमती दिल्याचा राग हिंदू समाजाने व्यक्त केला अशी चर्चा आहे। खरं तर बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा मानले जातात। शिवाय महाविकास आघाडीचे सरकार आला असतं तर ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते। मात्र आता त्यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जाते। तिसरा मतदारसंघ आहे तिवसा विधानसभा। अमरावती जिल्ह्यातील या मतदारसंघात सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा भारतीय जनता पक्षाच्या राजेश वानखेडे यांनी पराभव केला। राजेश वानखेडे यांना 99,664 मतं मिळाली, तर यशोमती ठाकूर यांना 92,047 मतं मिळाली। यशोमती ठाकूर यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदही भूषवलं आहे। मात्र यंदा त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या समर्थकांमध्ये निराशेचं वातावरण आहे। तिवसा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावातील रस्ते, नाले, पाणी यावर विशेष काम झालेलं नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज होती, त्यांच्यात रोष होता। शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकूर यांनी जनतेशी खूप आरेडावे केली, लोकांचा अपमान केला, मुजोरी केली, शिवीगाळ केली असाही आरोप त्यांच्यावर झाला होता। जनतेच्या याच रोषामुळे यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे। पुढचा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण विधानसभा। या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे।
खरं तर 2019च्या निवडणुकीत त्यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी विजय झाला होता, पण यंदा भाजपचे उमेदवार रमेश कराड यांनी त्यांचा पराभव केला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 69.69% मतदान झालं. यामध्ये धीरज देशमुख यांना 1,05,456 मतं मिळाली, तर रमेश कराड यांना 1,12,051 मतं मिळाली आहेत. म्हणजे 6,595 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. वास्तविक लातूर ग्रामीण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र भाजपच्या रमेश कराड यांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत इथं भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केलंय. पराभवानंतर अमित देशमुख यांनी आमच्या या पराभवाचे काय कारण आहेत हे पाहावं लागेल, अभ्यास करावा लागेल अशी प्रतिक्रिया दिली होती. लातूर ग्रामीण हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळालं आणि त्याचाच फटका देशमुख यांना बसला. पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे अचलपूर विधानसभा. या मतदारसंघातील निकाल देखील अनपेक्षित आणि धक्कादायक होता. या ठिकाणी देखील तिरंगी लढत झाली असून यामध्ये महायुतीकडून भाजपचे प्रवीण तायडे, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू तर काँग्रेस पक्षाकडून अनिरुद्ध देशमुख रिंगणात होते. या लढतीत भाजपच्या प्रवीण तायडे यांनी 78,201 मतं मिळवली. बच्चू कडू यांना 66,070 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांना केवळ 15,410 मतं मिळाली. 2019च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांचा 8,396 मतांनी पराभव केला होता. त्यांनी मतदारसंघातील दिव्यांगांसाठी किंवा एकूणच सर्वच समाज घटकातील लोकांसाठी केलेलं काम पाहता ते यंदाही निवडून येतील असे आडाखे बांधले जात होते. मात्र तसं होऊ शकलं नाही. गेल्या काही काळापासून त्यांनी महायुतीपासून फारकत घेतली होती आणि परिवर्तन महाशक्ती नावाच्या आघाडीत ते सामील झाले होते. शिवाय लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमरावती लोकसभेतून तिकिटावर उभ्या असलेल्या नवनीत राणा यांना पाडण्यासाठी जंग पछाडलं होतं. त्याचाच वचपा काढण्यासाठी कदाचित राणा यांच्याकडूनही बच्चू कडूंच्या पराभवासाठी निकराचे प्रयत्न केले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. एकूणच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदारांनी काँग्रेसला सपशेल नाकारला असल्याचं दिसून येतंय. खरं तर पक्षांतर्गत वादामुळे किंवा महाविकास आघाडीत होणाऱ्या वादामुळे देखील राज्यातील या 5 दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.